नमस्कार मित्रांनो, मी शिवमोड कुत्ते. आता सरकारकडून घरकुल बांधण्यासाठी जागा मोफत मिळणार. यामध्ये ठराविकच लाभार्थी पात्र असणार आहेत. तर पहा, या लाभार्थ्यामध्ये तुमचा नंबर येतो का? त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता, राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनांतर्गत ग्रामविकास विभागाकडून तारीख 1 जानेवारी 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला होता. यामध्ये सविस्तर सांगण्यात आलेले आहे की ज्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा नसेल अशांना जागा खरेदीसाठी 100% अनुदाने दिले जाणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचा एक पॉईंट आहे. तर पहा इथे, सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 10 एप्रिल 2025 या 100 दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान हे राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे. तर यामध्ये महत्त्वाचा उपक्रम पहा, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे. सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी, तर जे काही भूमिहीन लाभार्थी असतील अशांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य हे दिले जाणार आहे. तर पहा इथे, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना, ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची योजना व इतर मार्ग उदाहरणार्थ बक्षीसपत्र, संमतीपत्र, भाडेपट्टा इत्यादी प्रभावीपणे राबवून उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे. तर या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत हे करण्यात येणार आहे. तर हा शासन निर्णय खूप मोठा आहे मित्रांनो. त्यासाठी या शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर ती लिंक तुम्ही पहा आणि हा शासन निर्णय पूर्णपणे वाचून घ्या. तर यामध्ये पहा, मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय सांगण्यात आलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1,00,000 रुपयाचे अनुदान. तर यामध्ये पहा, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी देवयाच्या अनुदानात वाढ करून 50,000 रुपयावरून ते 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय. तर जे काही पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत अनुदाने दिले जात होते पूर्वी 50,000, तर त्यामध्ये वाढ करून 1,00,000 रुपये करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे. तर इथे दुसरा मुद्दा पहा, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी दिली जाते. तर ज्या काही इथे योजना सांगितल्या मी मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी असतील तर अशांना घरकुल बांधण्यासाठी हे अनुदान दिले जाते. तिसरा इथे मुद्दा आहे, केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली. तर जे काही लाभार्थी इथे जागेअभावी इथे घरकुलापासून वंचित राहू नये यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना ही सुरू केली आहे. तर इथे चौथा मुद्दा पहा, या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. त्यात वाढ करून ते 1,00,000 रुपये करण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.